नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी जी सेस योजना राबवली जाते, तर या सेस योजनेअंतर्गत आता या वर्षी पिकोफॉल मशीनचं वाटप महिलांसाठी सुरू झालेलं आहे। ज्या महिला या योजनेसाठी इच्छुक असतील तर अशा महिलांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत। यासाठी शासनाकडून वेबसाईट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी ऑनलाईन पद्धत जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। ज्या महिला या योजनेसाठी इच्छुक असतील अशा महिलांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। शासनामार्फत 31 ऑगस्ट 2024 ही मित्रांनो शेवटची डेडलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे। 31 तारखेच्या आतमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे। तर या योजनेसाठी काय प्रोसेस लागणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची सविस्तर डिटेल देणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म भरायचा आहे त्याची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची सुद्धा सविस्तर डिटेल तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर जास्त वेळ न घेता मी सविस्तर अपडेट द्यायला सुरुवात करतो। सुरुवातीला आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत, तो म्हणजे कागदपत्राचा। आपल्या जवळ जर कागदपत्र असतील तरच आपण या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे। त्याच्यामुळे कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला आता या ठिकाणी मी सांगणार आहे। कागदपत्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी या सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपलं आधार कार्ड असेल। आधार कार्डला मित्रांनो मोबाईल नंबर लिंक असेल तर अतिशय सुंदर, परंतु जर तुमचा लिंक नसेल तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात। तुम्ही जो चालू घडीला तुमच्याजवळ मोबाईल असेल, जो नंबर असेल तो तुम्ही या योजनेसाठी जोडू शकाल। त्याच्यानंतर जे काही मेसेज येतील ते तुम्हाला त्या नंबरवरती पाहायला मिळतील। पुढे घ्या, पुढे आहे 2 नंबरला आपलं रेशन कार्ड। रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे, या योजनेसाठी लागणार आहे। आपल्याजवळ रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। पुढे घ्या 3 नंबरला आहे बँक पासबुक। आता बँक पासबुक मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे। कारण की शासनाकडून जे अनुदान येणार आहे हे अनुदान डीबीटी मार्फत असणार आहे। डीबीटी म्हणजे तुमच्या ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल, तुमची केवायसी झालेली असेल, तुमचं आधार सीडिंग असेल तर त्याच खात्यावरती तुम्हाला हे अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। जर आपलं आधार कार्ड खात्याला लिंक नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे जे अनुदानित रक्कम येणार आहे ही कोणतीही अडचण न येता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावी। त्याच्यानंतर पुढे आहे तुमचा एक आयडेंटिटी साइज फोटो। तर हा फोटो जो आहे मित्रांनो चालू घडीचा द्या, जुना वगैरे देऊ नका, व्यवस्थित दिसला पाहिजे। जर फोटोमध्ये काही अडचण आली तर फॉर्म तुमचा रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो, त्याच्यामुळे फोटो जो आहे तो चांगला आणि व्यवस्थित द्या। चला पुढे घ्या, पुढे आहे मित्रांनो आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला। शाळा सोडल्याचा दाखला कंपल्सरी आहे। ज्या लाभार्थी महिला याच्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला या योजनेसाठी आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो तलाठी उत्पन्न दाखला। याच्यामध्ये मित्रांनो तलाट्यांमार्फत जो दाखला येतो उत्पन्नाचा हा 1,20,000 उत्पन्नाच्या आतमधील असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही 70,000, 60,000, 50,000 कोणतंही उत्पन्न त्याच्यामध्ये दाखवू शकता। याच्यामध्ये आपल्याला तहसीलदारांचा दाखला जोडायचा नाहीये, त्याच्यामुळे जास्त प्रोसेस लागणार नाही। आपल्या गावातील जे तलाठी असतील, गाव तलाठी, तर त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही आपला दाखला जो आहे तो काढू शकणार आहे आणि तोच आपण या योजनेसाठी जोडायचा आहे। त्याच्यानंतर पुढे घ्या शिवण क्लास प्रमाणपत्र। ज्या महिलांचं मित्रांनो शिवण क्लास प्रमाणपत्र झालं असेल, त्यांचा क्लास पूर्ण झाला असेल आणि त्यांच्याजवळ शिवण क्लास प्रमाणपत्र असेल तर अशाच महिला या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे। त्याच्यामुळे शिवण क्लास प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो ही कागदपत्रे जी आहेत ते आपल्याला लागणार आहेत। ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत। जर ही कागदपत्र आपल्या जवळ असतील तरच तुम्ही या पिकोफॉल मशीनसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे। आता मित्रांनो ही झाली कागदपत्राची सविस्तर डिटेल। आता तुम्हाला मी फॉर्मची थोडक्यात ऑनलाईन पद्धतीने कसा भरायची याची डिटेल सांगणार आहे। त्याच्यामुळे आता पुढे व्हिडिओ सुद्धा कंटिन्यू पहा, कोणत्याही ठिकाणी स्किप न करता व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा त्यासाठी मी या ठिकाणी डेस्कटॉप जो आहे तो ओपन केलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो डेस्कटॉपवरती लक्ष द्यायचं आहे। या ठिकाणी आपण वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे, jhpsatarascheme.com ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता। तर ही सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत योजना सुटल्यामुळे याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे। इतर जिल्ह्यात याबद्दलची अपडेट घेणं सुरू आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो योजना कधी सुटतील, कशा सुटतील याबद्दलची अपडेट आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आता या जिल्हा परिषदेअंतर्गतच्या पिकोफॉल मशीन संदर्भातची सविस्तर अपडेट, सविस्तर फॉर्म कसा भरायचा याची माहिती घेऊ।
इतर जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा व्यवस्थित पहा, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असा फॉर्म सुटेल त्यावेळेस तुम्हाला याबद्दलचे कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कोणत्याही ठिकाणी स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी मित्रांनो पूर्ण पेज ओपन झालेलं आहे. आपल्या डाव्या बाजूला योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहिजे असेल, जाणून घ्यायची असेल, जाहिरात पाहिजे असेल, डाव्या कॉलम मध्ये पाहायला मिळेल. त्या कॉलम मध्ये आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरायचा आहे, कारण की फॉर्म भरताना आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन असलंच तरच आपल्याला लॉग इन करता येणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी खाली टॅब दिलेला आहे, नवीन लाभार्थी साठी येथे क्लिक करा. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नोंदणीसाठी नवीन पेज आपल्याकडे ओपन झालेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी नवीन लाभार्थी यांचं पेज ओपन झालेलं आहे. खाली आपल्याला स्वतःची डिटेल व्यवस्थितरित्या भरायची आहे. डिटेलमध्ये मित्रांनो पाहू शकता, सुरुवातीला 1 नंबरला आहे अर्जदाराचं नाव. अर्जदाराचं नाव द्यायचंय, पण पुढे आपल्याला लाल अक्षरामध्ये पाहायला मिळेल की हा फॉर्म जो आहे तो आपल्याला मराठीत भरायचा आहे. तसा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अर्जदाराचं मराठीमध्ये नाव भरायचं आहे. सुरुवातीला आडनाव आहे, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं नाव असेल आणि त्याच्यानंतर वडील किंवा पतीचे नाव. फॉर्म भरत असेल तर वडिलांचं नाव येईल. विवाहित महिला फॉर्म भरत असेल तर तिच्या पतीचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव मित्रांनो कंपल्सरी टाकावे लागणार आहे, त्याच्यामुळे हा कॉलम रिकामा सोडू नका. त्याच्यानंतर खाली या 2 नंबरला आपल्याला संपर्कासाठी अर्जदाराचा दूरध्वनी क्रमांक, आपला मोबाईल नंबर जो त्या ठिकाणी द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर या ठिकाणी ओटीपी सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे चालू मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे, तोच आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी काही हरकत नाही, परंतु चालू मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. सेंड ओटीपी वरती क्लिक करा. एंटर ओटीपी या ठिकाणी टाका. ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी हा कॉलम जो आहे तो ओपन होईल आणि याच्यामध्ये तुमचा तो आलेला ओटीपी भरायचा आहे. ओटीपी भरल्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. तर आपला हा मोबाईल नंबर जो आहे तो मित्रांनो आपला युजर आयडी असणार आहे आणि पुढे आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. त्या लक्षात राहील या पद्धतीने पासवर्ड जो आहे तो टाकून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली पुन्हा एकदा दुसरी टॅब ओपन होणार आहे. ती कशी होणार आहे, आपला मोबाईल व्हेरीफाय झाल्यानंतर आता याच्या खाली आणखी सुद्धा माहिती आपल्याला भरायची आहे, परंतु इथं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपला मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतरच खालची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी आता मोबाईल नंबर फक्त व्हेरीफाय करून घेतोय. तर इथं मित्रांनो मी मोबाईल नंबर टाकलेला आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक करतोय. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी झाली, या ठिकाणी पाहू शकता कॉलम ओपन झालेला आहे. तर आपल्या मोबाईलवरती ओटीपी आपल्याला भरून घ्यायचा आहे. ओटीपी आपला टाकलेला आहे. व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता खाली आपल्याला पत्ता, कागदपत्र, इतर माहिती संदर्भाचे टॅब जे ते ओपन झालेले आहेत. आपला मोबाईल नंबर जर व्हेरीफाय झाला तरच आपल्याला खालची टॅब ओपन होणार आहेत, पुढची भरायला उपलब्ध होणार आहे. आता चला 3 नंबरचा कॉलम जो आहे तो भरून घेऊया. 3 नंबर मध्ये आपल्याला संपूर्ण पत्ता भरायचा आहे. आपला तालुका आहे, गावाचं नाव आहे, पिनकोड आहे, ईमेल आयडी असेल तर टाका, आयडी कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर इतर माहिती 4 नंबर मध्ये आहे. 4 नंबर मधील इतर माहितीमध्ये अर्जदाराची जन्मतारीख येईल. जन्मतारीख तुमच्या आधार कार्ड वरती जी असेल तीच टाका. शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची टाकू नका. तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय होत आहे, त्याच्यामुळे आधार कार्ड वरचीच जन्मतारीख या ठिकाणी टाकावी लागणार आहे. पुढे आपल्याला प्रवर्ग आहे, तुमचा जो जात प्रवर्ग असेल तो भरून द्या. जात त्याच्यामध्ये कोणती असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढे आहे लिंग, याच्यामध्ये स्त्री पुरुष जो कोणी फॉर्म भरत असेल त्या आपलं जेंडर जे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पुढे आपला आधार नंबर आहे, आधार क्रमांक मित्रांनो न चुकता टाकायचा आहे. पुढे आपल्याला रेशन कार्ड नंबर आहे, रेशन कार्ड वरचा व्यवस्थितरित्या नंबर बघून आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. खाली मित्रांनो दारिद्र्यरेषेत जर असाल तर आहे करा आणि आहे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दारिद्र्यरेषेचा क्रमांक पुढे भरावा लागणार आहे. त्याच्यामुळे दारिद्र्यरेषेमध्ये जर असाल तर क्रमांक अगोदरच बघून घ्या. खाली मित्रांनो दिव्यांग असेल तर आहे करा. त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी किती असेल ते भरा आणि तुमचं प्रमाणपत्र असेल अपंगाचं प्रमाणपत्र त्याच्यावरील क्रमांक तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या जवळ जर UDIDचं कार्ड जर आलं असेल तर तो कार्ड क्रमांक तुम्हाला या खालच्या चौकोनामध्ये भरून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 4था टॅब जो आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. 4था टॅब भरून झाल्यानंतर खाली आपल्याला बँकची माहिती येणार आहे. आपलं बँक अकाउंट व्यवस्थितरित्या भरा, कारण की शासनाकडून जे अनुदान येणार आहे हे थेट बँकेत येणार आहे. त्याच्यामुळे बँकेची डिटेल व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला मित्रांनो IFSC कोड टाका. IFSC कोड टाकल्यानंतर डायरेक्ट बँक आणि शाखा या दोन्हींचं ऑटोमॅटिकली नाव येणार आहे. अकाउंट नंबर फक्त तुम्हाला हाताने भरावा लागणार आहे. आता या ठिकाणी पर्याय म्हणून एक IFSC कोड जो आहे तो मी टाकत आहे. तर पाहू शकता मी IFSC कोड टाकलेला आहे आणि फक्त साईडला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथं आपल्या बँकेचं नाव आणि शाखा ऑटोमॅटिकली आपल्याला आलेली पाहायला मिळेल.
या पद्धतीने तुम्ही सुद्धा आयएफसी कोड व्यवस्थित भरा, जेणेकरून तुमची बँक आणि शाखा ऑटोमॅटिकली या ठिकाणी आली पाहिजे. याचा अर्थ आपलं आयएफसी कोड आपण व्यवस्थित भरलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल भरायचा, आधार लिंक खाते क्रमांक असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे, कारण की शासनामार्फत जे पेमेंट येणार आहे हे डीबीटी मार्फत आहे. त्याच्यामुळे तुमचं खातं डीबीटीला लिंक असणं गरजेचं आहे. डीबीटीला लिंक असेल तरच त्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे. जर डीबीटीला लिंक नसेल तर तुम्हाला अनुदान जमा व्हायला अडचणी येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जे खातं देणार आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा ऑप्शन येतो. 6 नंबरचा आहे अपलोड आवश्यक कागदपत्रे. याच्यामध्ये आहे सुरुवातीला आपला अर्जदाराचा फोटो आहे, आधार कार्ड, 3 नंबरला आहे बँक पासबुक, 4 नंबरला आहे रेशन कार्ड आणि 5 नंबरला आहे जात प्रमाणपत्र असल्यास दिलेला आहे. म्हणजे आपण जर जात प्रवर्गातून फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा या ठिकाणी तुम्ही कागदपत्र अपलोड केली नाही तरी काही अडचण नाही. परंतु वरची जी 4 कागदपत्रे आहेत ही तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायची आहेत. लाल टिक पाहायला मिळते, त्या लाल टिक संपूर्ण भरून काढायचे आहे. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस होईल. याच्यामध्ये तुमचं आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो आयडी पासवर्ड तयार होणार आहे तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, हे पासवर्ड जो असणार आहे तो तुमच्या लक्षात राहील या टाकलेला तो पासवर्ड. तर हा आयडी आणि पासवर्ड घेऊन आपल्याला पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करायचं आहे. तर हे झालं रजिस्ट्रेशन. आता लॉग इनचा ऑप्शन आपण ओपन करूया. त्यासाठी मी बॅक जातोय. बॅक गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण पहिल्या पेजवरती आलेलो आहे. आता या पहिल्या पेजवरून आपल्याला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून आपला लॉग इन आयडी करायचा आहे. तर आपण या ठिकाणी लॉग इन आयडी जे करणार आहोत. या ठिकाणी इथं मी आता आयडी आणि पासवर्ड टाकत आहे. तर इथं मी आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इन टॅब दिसत आहे, लॉग इन वरती क्लिक करतोय. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लॉग इन झालेलं आहे. आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्या पुढे ओपन झालेली पाहायला मिळेल. त्या महिला लाभार्थ्याचा आपण फॉर्म भरलेला आहे, त्यांची संपूर्ण डिटेल, त्यांची प्रोफाईल आपल्या पुढे ओपन झालेली आहे. आता याच्यामध्ये यांना समाज कल्याण विभागाअंतर्गत, कृषी विभागाअंतर्गत, महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत ज्या काही योजना सुटतात त्या संपूर्ण योजनेची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्याबद्दलची सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर लॉग इन झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या योजनेमध्ये बसता त्या संपूर्ण योजनेची डिटेल तुम्हाला या टॅब मधून पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करा. मला तुमच्या योजना कोणत्या आहेत त्या संपूर्ण माहित होतील. आता याच्यामधून आपल्याला जो पिकोफॉलचा मशीनचा फॉर्म भरायचा आहे तो आपल्याला सर्च करायचा. तर तेच आहे, तर खाली आपल्याला महिला व बाल कल्याण विभाग याच्यामध्ये यायचंय ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशीन करिता अर्थसहाय्य पुरवणे. याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला अर्ज जो ओपन होईल. अर्ज ओपन झाल्यानंतर इथं आहे, इथं आपल्याला सुरुवातीला जी आपण रजिस्ट्रेशनला डिटेल भरलेली आहे ती डिटेल ऑटोमॅटिक फिल झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त काही आता भरायचं नाहीये. बाकीची डिटेल ऑटोमॅटिकली आल्यामुळे खाली फक्त आपल्याला कागदपत्र अपलोडचा ऑप्शन राहत आहे. खाली यायचंय. खाली आलं की आपल्याला इथं पाहू शकता 8 नंबरचा जो आपल्याला कॉलम दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला येस किंवा करायचं आहे. त्यानंतर 9 नंबरला यापूर्वी शासनाच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती योजनेचा लाभ मिळाला आहे का, नाही या टॅबवरती क्लिक करायचंय आणि पुढे जायचंय. तुम्ही जर आहे या टॅबवरती जर क्लिक ठेवलं तर तुम्ही पात्र ठरणार नाही. त्याच्यानंतर पुढे यायचंय. पुढे आता फक्त आपल्याला कागदपत्र अपलोड करण्याचा विषय राहतोय. तर कागदपत्र जे अपलोड करायचे आहेत ते रजिस्ट्रेशनची कागदपत्र अपलोड केली ते आता सोडून द्या. ते रजिस्ट्रेशनला अपलोड झालेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला फक्त 3 ते 4 कागदपत्र पाहायला मिळतील. 4 कागदपत्र आहेत. त्याच्यामधील फक्त 3 कागदपत्र आपल्या जवळ असतील. शाळा सोडल्याचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील समावेश नसल्यास वार्षिक 1,20,000च्या आतमधील तलाट्यांचा उत्पन्न अहवाल. आपल्याला तहसीलदारांचा या ठिकाणी जोडायचा नाही, ऑप्शनला दिलेला आहे. जर आपण काढलेला असेल तर तुम्ही जोडू शकता, परंतु जर तुमच्या जवळ नसेल तर तहसीलदारांचा काढायची काही गरज नाही आहे. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबत प्रमाणपत्र. आता हे लाभ नसलेले प्रमाणपत्र स्वघोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. 4 नंबरला शिवण क्लास प्रशिक्षण पूर्ण झाल्याबाबत शासन मान्य प्रमाणपत्र अपलोड करा. आता या ठिकाणी मित्रांनो शिवण क्लास पिकोफॉल मशीनच्या योजनेसाठी आपल्याला शिवण क्लास प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म आहे. अपलोड केल्यानंतर खाली यायचंय. खाली आपले अटी नियम आपल्याला मान्य असल्याबाबत साठी संमती पत्र जे आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला अर्ज पाठवा याच्यावरती क्लिक करून आपला अर्ज वर पाठवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला संपूर्ण फॉर्म जो आहे तो सबमिट होईल. या योजनेमध्ये आपण सहभाग होऊ. मला या ठिकाणी मी कागदपत्रासह फॉर्म कसा भरायचा याची डिटेल दिली. चालू घडीला अतिशय महत्वाची अपडेट आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.